जयंती समितीच्या कार्याध्यक्ष शंकर फुलशंकर यांचं स्वागत करण्यासाठी मनोज दारवाले यांना विनंती करतो की मंचावर यावं. मनोज दारवाले. महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत लोकशाहीच्या जनका संतानायका क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा महिला असतील का पुरुष असतील, कुठेही कुणाला समानता नव्हती, कुठेही कुणाला एक समजला जात नव्हतं. जातीमध्ये असलेला भेदभाव, जातीमधले असलेले अनेक प्रकार, मग त्याच्यामध्ये जादू टोण्यापासून ते अनेक रूढी परंपरा, या त्या टायमाला महात्माने त्या टायमाला सांगितलं की ह्याच्यापासून आता तुम्ही बाहेर निघालं पाहिजे. त्यांनी शंकर भगवानची आराधना केली. त्यांनी सांगितलं की नाही एकच आहे, जो या विश्वाचा निर्माता आहे त्यांना ते मारायला सुरुवात केली. आणि त्यांनी, मी तर म्हणेल की अशा महापुरुषांचे पुतळे खऱ्या अर्थानं सर्व संसद, मग ते विधानसभा असेल, लोकसभा असेल, या प्रत्येक देशातील विधानसभेमध्ये ते लागले गेले. समाज परिवर्तन ज्याला आपण म्हणतो, ते समाज परिवर्तन करायचं काम एक ज्या लोकांनी केलंय त्यांना त्यांचा आदर्श घेऊन ही पिढी पुढे गेली पाहिजे. आपल्याला आज आपल्याला वाटतं की आपण आता 21व्या शतकात आहोत, फार प्रगत झालेलो आहोत, फार पुढं चाललेलो आहोत, आपल्याकडे आता व्हॉट्सअप पण आलं आणि फेसबुक पण आलंय. अरे त्या काळामध्ये काही नसताना जो माणूस समाजाला संघटित करायचा प्रयत्न करतो, समाज म्हणजे एक जात नाही, समाज म्हणजे इतर सर्व जाती धर्माला जे अंधश्रद्धेच्या आतमध्ये अडकले होते त्यांना बाहेर काढायचं काम त्यांनी केलं. त्यांना खऱ्या अर्थानं आज या समाजामध्ये एक मोठं स्थान देण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केलं पाहिजे. तुम्ही आम्ही त्यांना मानलं म्हणून त्यांचं महत्व कमी किंवा जास्त होणार नाही, ते आहे त्या स्थानावर आहेच आहे. परंतु त्यांचे विचार घेऊन जर आपण पुढे गेलो तर खऱ्या अर्थानं आपल्या नंतरच्या येणाऱ्या पिढीला त्यांना सांगता येईल, आपल्याला बोलता येईल की काय झालं आणि काय आपण केलं पाहिजे. समाज जर प्रगत व्हायचा असेल तर या सगळ्या रूढी परंपरा ज्या समाजासाठी घातक आहे त्या बाजूला सारून जर काम केलं तर मला वाटतं समाज एक मजबूत समाज या ठिकाणी होईल. मी सर्वांना शुभेच्छा देत असताना निश्चित धोंडेंना सांगेन, या समाजाला एकत्र आणणं हे फार कष्टाचं काम आहे. प्रत्येक जण आपल्या उपजीविका करण्यासाठी, काम करण्यासाठी, जीवनामध्ये धडपड करण्यासाठी धडपडत असतो. म्हणून तो ह्या दिवशी सर्व जेव्हा एकत्र येतात त्या टायमाला त्यांना खऱ्या अर्थानं मार्गदर्शन किंवा त्यांना असलेली दिशा द्यायचं काम या व्यासपीठावरील सर्वांनी केलं पाहिजे. आमचे बसवराज या ठिकाणी गेले ते महात्मा बसवेश्वरांना आज या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित समाजाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांतजी खैरे सर, भागवतजी कराडजी, गोडले साहेब, तुपेजी, आणि ज्यांनी अनेक वर्षापासून ही संघटना प्रबळपणे चालवली असे या सेवा संघटनेचे अध्यक्ष श्री मनोज धोंडेजी, उपस्थित समाज बांधव, खऱ्या अर्थानं एवढे नाही बसणार. महात्मा बसवेश्वरांची जयंती आता महाराष्ट्रभर साजरी होते. आता सगळीकडे ही जयंती चांगल्या उत्साहात साजरी होते. फार आंध्राच्या बॉर्डरवर असेल, नांदेडच्या बॉर्डरवर असेल, समान बांधव पण पाहिले. भैया भैया प्रवास मोबाईल